Hello everyone, this is Arvind. Welcome to Global Online स्पर्धा परीक्षा. आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 च्या अंतर्गत येणाऱ्या विज्ञान विषयातील मूलद्रव्याचे वर्गीकरण या टॉपिकचे इम्पॉर्टंट MCQ पाहणार आहोत. तर ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आम्ही आपल्याला महाटीईटी 2024 या कोर्समध्ये डेली लाईव्ह लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित MCQ या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी एकतर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरनं ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टरही करू शकता. तर आजच्या सेशनला सुरुवात करूयात. आजचा पहिला जो MCQ आहे तो इन मॉडर्न पिरियडिक टेबल विच ऑफ द फॉलोइंग पिरियड इज द शॉर्टेस्ट वन. आवर्त सारणीमध्ये खालीलपैकी सर्वात लहान आवर्त कोणता? आपल्याला माहिती आहे की आवर्त सारणीमध्ये जे आडव्या ओळी आहेत त्यांना आपण आवर्त असे म्हणतो आणि उभे जे कॉलम आहेत किंवा उभे जे स्तंभ आहेत त्यांना आपण गण असे म्हणतो. आवर्त म्हणजेच पीरियड, गण म्हणजे ग्रुप. तर आवर्त सारणीमध्ये टोटल 7 आवर्त, 7 पीरियड्स आणि 18 ग्रुप, 18 गण आहेत. तसेच याच्यामध्ये 4 ब्लॉक आहेत त्यांना आपण खंड म्हणतो. ते आहेत S, P, D आणि F. तसेच टोटल जे एलिमेंट असतील ते आहेत 118 जे आत्तापर्यंत मानवाला मिळालेले आहेत. त्यातले काही मानवनिर्मित आहेत, काही नैसर्गिक आहेत. तर पहिला जो आवर्त आहे, पहिला जो पिरियड आहे त्याच्यामध्ये फक्त 2 एलिमेंट आहेत. ते आहेत हायड्रोजन आणि हेलियम, ॲटॉमिक नंबर 1 आणि ॲटॉमिक नंबर 2. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते पहिलाच ऑप्शन A 1. क्वेश्चन 2. आवर्त सारणीच्या आधुनिक दीर्घ स्वरूपामध्ये आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभांना अनुक्रमे टिंब असे म्हणतात. In the modern long form of periodic table, the horizontal rows and the vertical column are called as dash dash and dash dash respectively. मागच्याच आपण क्वेश्चनमध्ये पाहिलं की आवर्त जे असतील ते आडव्या ओळी असतील आणि उभे स्तंभ आहेत त्यांना आपण गण असे म्हणतो. आडव्या ओळी पीरियड्स, उभे स्तंभ ग्रुप, आवर्त गण. पुढचा प्रश्न 3. मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या डॅश डॅश सोबत निगडित आहेत. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ इट्स. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये किंवा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटची जी प्लेसमेंट केलेली आहे ती ॲटॉमिक नंबरनुसार केलेली आहे. डावीकडनं उजवीकडे जाताना ॲटॉमिक नंबर वाढत जातात. जसं सुरुवातीला हायड्रोजन, नंतर हेलियम, त्याच्यानंतर लिथियम, असे ॲटॉमिक नंबर ओळीमध्ये वाढत जातात, आवर्तामध्ये वाढत जातात. तर एलिमेंटच्या ज्या किंवा मूलद्रव्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मेनली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती डिपेंड असतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन. तर त्या पर्टिक्युलर एका एलिमेंटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरनं त्याचा ॲटॉमिक नंबर डिसाईड होतो किंवा किती प्रोटॉन आहेत त्याच्यावरनं त्याचा ॲटॉमिक नंबर डिसाईड होतो. नेहमी लक्षात ठेवा, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते. तर मग ज्या प्रॉपर्टी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती किंवा इलेक्ट्रॉनच्या आणि प्रोटॉनच्या नंबर्सवरती डिपेंड असतील त्या प्रॉपर्टीज अल्टिमेटली ॲटॉमिक नंबरवरती डिपेंड असतील. म्हणजेच जे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असतील एलिमेंट्सचे ते ॲटॉमिक नंबरवरती डिपेंड असतात. म्हणजेच याचा जो योग्य पर्याय आहे तो अनुक्रमांक किंवा ॲटॉमिक नंबर आहे. क्वेश्चन 4. आधुनिक आवर्त सारणीचा आधार खालीलपैकी कोणता आहे? जसं आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं की एलिमेंटची जी किंवा मूलद्रव्यांची जी प्लेसमेंट केलेली आहे ती ॲटॉमिक नंबरनुसार केलेली आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसारही केली आहे. म्हणजेच याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते अनुक्रमांक किंवा ॲटॉमिक नंबर आहे. एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबरकडे पाहून आपण
त्याची जी त्याची जी प्लेसमेंट असेल आवर्त सारणीमध्ये ते आपण प्रेडिक्ट करू शकतो. आणि तो कुठल्या आवर्तामध्ये आहे, कुठल्या गणामध्ये आहे, म्हणजेच कुठल्या पिरियड आणि ग्रुपमध्ये आहे, कुठल्या खंडामध्ये किंवा ब्लॉकमध्ये आहे, हे आपण त्याच्या ॲटॉमिक नंबरकडे पाहून प्रेडिक्ट करू शकतो. आणि त्याची जी प्लेसमेंट असणार आहे त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये, त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये किंवा पर्टिक्युलर ब्लॉकमध्ये, त्याच्यावरनं त्याच्या प्रॉपर्टीज या डिसाईड होतात किंवा त्याच्यावरनं आपण त्याच्या प्रॉपर्टीजचा अंदाज लावू शकतो. म्हणून आधुनिक आवर्त सारणीचा आधार हा अनुक्रमांक किंवा ॲटॉमिक नंबर आहे. क्वेश्चन 5. खालीलपैकी गण 17 मधील सर्वात प्रतिक्रियाशील घटक कोणता? गण 17 जो आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना हॅलोजन पण म्हणतो. तर त्याचे जे इलेक्ट्रॉन असेल ते फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टेटिन हे हॅलोजन्स त्याच्यामध्ये प्लेस केलेले आहेत. तर जसं जसं आपण हा फ्लोरीन सगळ्यात वरती आहे, जसं जसं आपण टॉपकडनं बॉटमकडे जाऊ तसं तसा ॲटॉमिक नंबरही वाढत जातो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. ॲटॉमिक साईज किंवा इलेक्ट्रॉनची जी त्रिज्या आहे ती वाढत जाते. आणि जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे तिला आपण इलेक्ट्रॉन ऋणताही म्हणतो. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची किंवा इलेक्ट्रॉन रिसीव्ह करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणतो. आणि जशी जशी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होत जाईल तशी तशी जी प्रतिक्रियाशीलता आहे ती पण डिक्रीज किंवा कमी होत जाते. म्हणून टॉपकडून बॉटमकडे जाताना म्हणजे फ्लोरीनकडनं अस्टेटिनकडे जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाते, सोबत रिॲक्टिव्हिटी ती पण कमी होत जाते. म्हणजेच सगळ्यात जो जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट असणार आहे, प्रतिक्रियाशील घटक असणार आहे, तो असणार आहे फ्लोरीन. याचं योग्य जे उत्तर आहे ते फ्लोरीन आहे. प्रश्न क्रमांक 6. ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजन या घटकांच्या अणुत्रिज्यांचा योग्य क्रम खालीलपैकी कोणता आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडिया ऑफ द एलिमेंट ऑक्सिजन, फ्लोरीन अँड नायट्रोजन? यांचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि ॲटॉमिक नंबर आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर नायट्रोजन 7 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, ऑक्सिजन 8 आणि फ्लोरीन 9. यांची जी प्लेसमेंट आहे ते एकाच पिरियडमध्ये किंवा एकाच आवर्तामध्ये आहे. सेकंड पिरियड किंवा सेकंड आवर्त आहे. तर आपल्याला अणुत्रिज्यांचा क्रम शोधायचा आहे. तर पिरियड टेबलमध्ये लेफ्टकडनं राईटकडे जाताना ॲटॉमिक रेडियाय जी आहे ती कमी होत जाते. म्हणून डावीकडनं उजवीकडे जाताना पहिले नायट्रोजन येईल, नंतर ऑक्सिजन, नंतर फ्लोरीन. म्हणून याच्यातली सगळ्यात जी मोठी अणुत्रिज्या असेल ती नायट्रोजनची असेल, नंतर ऑक्सिजनची असेल आणि नंतर फ्लोरीनची असेल. तर मग याचा जो योग्य पर्याय आहे तो सगळ्यात कमी फ्लोरीन. ओके, ऑप्शन डी फ्लोरीन, त्याच्यानंतर ऑक्सिजन, नंतर नायट्रोजन. सो द करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन 7. आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर घटकांच्या विद्युत धनता गुणधर्मात काय बदल होतो? तर आपण मागच्या जस्ट क्वेश्चनमध्ये पाहिलं, डावीकडनं उजवीकडे जाताना ॲटॉमिक नंबर जो आहे तो वाढत जातो. ॲटॉमिक रेडिया आहे ती कमी होत जाते. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन ए वाढते किंवा इन्क्रीज होते. त्याच्यानंतर ऑप्शन बी जो आहे तो आहे कमी होते, डिक्रीज. ऑप्शन सी फर्स्ट इन्क्रीजेस देन डिक्रीजेस, पहिले वाढते नंतर कमी होते. आणि डी प्रथम कमी होते आणि नंतर वाढते. तर याचा जो योग्य पर्याय असणार आहे तो पर्याय बी, कमी होते, डिक्रीज होते.
तर विद्युत धनता म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस एलिमेंट रिॲक्ट होतात, एलिमेंट पासून संयुग बनतात, मूलद्रव्यांपासून संयुग बनतात, त्यावेळेस इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि संयुग बनतं. तर ॲटॉमिक नंबर जसा वाढतो तसं तसं इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी जी आहे ती कमी होत जाते आणि इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी वाढत वाढत जाते. तर मग याचा जो योग्य पर्याय असणार आहे तो पर्याय बी, डिक्रीजेस, कमी होते. क्वेश्चन 8, घन 18 मधील मूलद्रव्यांचे दुसरे नाव काय आहे? घन 18 जो आहे तो सगळ्यात राईट कडचा घन किंवा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे एलिमेंट आहेत. तर याच्यामध्ये यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शॉर्टमध्ये पाहूयात आपण. हेलियम 2 निऑन 2 8 2 8 8. तर मग हा जो हेलियम आहे त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. के शेल आहे, त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे. निऑनमध्ये 2 8 के आणि नंतर एल. आर्गॉनमध्ये के एल एम 2 8 8. याच्यामध्ये कॉमन फॅक्टर जर पाहिला तर यांची जी कॅपॅसिटी आहे के एल एम एन, के मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन असतात, एल मध्ये 8, त्याच्यानंतर 18, नंतर 32. तर आउटरमोस्ट शेलमध्ये इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, इथे 8 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमध्ये, इथे 8 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमध्ये. तर मग ह्या ज्या कंडिशनला 2 जर असतील तर त्याला आपण ड्युप्लेट किंवा मग द्विक असं म्हणतो. 8 असतील तर त्याला ऑक्टेट किंवा अष्टक असे म्हणतो. तर ज्या ज्या इलेक्ट्रॉनमध्ये द्विक आणि अष्टक पूर्ण आलेले असतात ते इलेक्ट्रॉन हे इनर्ट किंवा निष्क्रिय असतात. असे इलेक्ट्रॉन असे एलिमेंट कुठल्याही एलिमेंट सोबत रिॲक्शन करत नाही, तर त्यांना आपण निष्क्रिय वायू म्हणू शकतो, कारण हे सगळे वायू स्वरूपातले एलिमेंट आहेत. त्यांना आपण नोबल गॅसेसही म्हणतो. सो द राईट आन्सर इज आन्सर ए, निष्क्रिय वायू किंवा नोबल गॅसेस. क्वेश्चन 9, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपात 2 कवच आहेत आणि दोन्ही पूर्णपणे भरलेले आहेत? तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूयात आपण. हेलियमचं पाहूयात. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. निऑनचा 10 आहे. त्याच्यानंतर कॅल्शियमचा 20 आहे, 20. आणि बोरॉन 5 आहे. तर हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर 2, निऑनचं 2 8, कॅल्शियम 2 8 10, बोरॉन 2 3, KLMN. Which of the following element has 2 shells and both are completely filled? आता याच्यामध्ये 2 शेल कुठल्या कुठल्या याचे आहे? एक तर निऑनमध्ये 2 शेल आहे, 2 8. त्याच्यानंतर बोरॉनमध्ये 2 शेल आहेत, 2 3 2 8. आणि आपल्याला शोधायचं की यातली कम्प्लिटली फिल्ड कुठली आहे. तर कम्प्लिटली फिल्ड जी असणार आहे त्याच्यामध्ये आयदर त्याचं ऑक्टेट पूर्ण असणार आहे किंवा अष्टक पूर्ण असणार आहे. तर इथं जर पाहिलं तर इथं फक्त 3 इलेक्ट्रॉन आहे, इथं 8 इलेक्ट्रॉन आहे. 8 इलेक्ट्रॉन म्हणजे अष्टक पूर्ण आहे. तर मग याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन बी, निऑन. नेक्स्ट क्वेश्चन 10.
घनामध्ये धातू गुणधर्मात काय बदल होतो? व्हॉट इज द ऑर्डर ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप? तर थोडक्यात धातू कशाला म्हणायचं, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हाऊ इझिली एलिमेंट लुसेस इलेक्ट्रॉन, किती इझिली कुठलाही एलिमेंट इलेक्ट्रॉन लूज करेल त्याला आपण मेटॅलिक कॅरेक्टर म्हणू शकतो. तर मग जर आपण याच्यामध्ये गणाचा विचार करायचा आहे, गण जे उभे असतील, तर वर्ण खाली जाताना गणामध्ये ॲटॉमिक नंबर वाढत जातो. त्याच्यानंतर ज्या कवच आहेत इलेक्ट्रॉनचे, शेल्स म्हणतो आपण त्याला, त्या वाढत जातात. इलेक्ट्रॉन कवच. सपोज आता इथं हे सेंटर आहे, इथं एक शेल आहे, इथं प्रोटॉन असेल, इथं एक शेल आणि इथं दोन शेल आहेत. जिथे इलेक्ट्रॉन असतील पहिल्या शेलमध्ये, इथंही पहिल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन असतील. आता जर आपण पाहिलं तर इथलं जे डिस्टन्स आहे पहिल्या शेलमधलं आणि सेंटरमधलं, आणि पहिल्या सेलमधलं आणि दुसऱ्या सेलमधलं आणि सेंटरमधलं, तर याच्यामध्ये डिस्टन्स कमी आहे, याच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स. आता जेवढे जास्त प्रोटॉन असतील तेवढे जास्त इलेक्ट्रॉनही असतील, पण याच्यामध्ये जो फोर्स असणार आहे, म्हणजे प्रोटॉन त्या इलेक्ट्रॉनला किती फोर्सफुली पकडून ठेवणार आहेत, ते त्याच्या डिस्टन्सवरनं ठरतं. जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची दोन्हीचं डिस्टन्स किंवा अंतर जर कमी असेल आणि दुसऱ्या केसमध्ये अंतर जास्त असेल, तर इथं इलेक्ट्रॉन जवळ असल्यामुळं याच्यावरती असणारा जो फोर्स आहे तो जास्त असणार आहे, आणि इथं अंतर जास्त असल्यामुळं जो फोर्स आहे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन विषयी बोलतोय आपण, तो कमी असणार आहे. म्हणजे या एलिमेंटमधून हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं आणि ह्या एलिमेंटमधून हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं, दोन्ही केस जर आपण कम्पेअर केल्या तर इथं प्रोटॉन जवळ असल्यामुळं इलेक्ट्रॉनपासून हे इलेक्ट्रॉन इथनं रिमूव्ह करणं डिफिकल्ट राहील, रादर या केसमध्ये इझी राहील. म्हणजे हा एलिमेंट इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही आणि हा इलेक्ट्रॉन इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकेल. आपण पाहिलं होतं की हाऊ इझिली एलिमेंट लूजेस इलेक्ट्रॉन. जर एलिमेंटने इलेक्ट्रॉन इझिली लूज केला तर त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर हे जास्त आहे, आणि जर डिफिकल्ट असेल लूज करणं तर त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर हे कमी आहे. म्हणजे गणामध्ये जर आपण पाहिलं, ज्यावेळेस आपण वरून खाली जाऊ त्यावेळेस इलेक्ट्रॉनच्या शेल्स किंवा कवच वाढत जातात, त्याच्यासोबत जे इलेक्ट्रॉनचं बाहेरच्या इलेक्ट्रॉनचं अंतर आणि प्रोटॉनमधलं अंतर तेही वाढतं, आणि त्याचा फोर्स कमी होतो त्या इलेक्ट्रॉनवरती प्रोटॉनचा, आणि तो इलेक्ट्रॉन इझिली डोनेट होतो. म्हणून वरतून खाली जाताना मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते वाढत जातं. तर क्वेश्चन 10 मध्ये आपण योग्य उत्तर बी, इट increases as electron move away from the nucleus. क्वेश्चन 11, आधुनिक आवर्त सारणीमध्ये आवर्तामध्ये संयुजेचा कल काय आहे? तर संयुजा कशाला म्हणायचं ते आपण पाहूयात. संयुजा किंवा त्याला आपण व्हॅलन्सी असे म्हणतो. तर तो पर्टिक्युलर एलिमेंट किती इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ऍक्सेप्ट करेल याच्यावरती त्याची संयुजा ठरते. उदाहरण पाहूयात आपण. लिथियम अनुक्रमांक 3, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2 1. त्याच्यानंतर पाहूयात बोरॉन अनुक्रमांक 5, त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल
2 3, बेरिलियम आहे 2 2, अनुक्रमांक 4, कार्बन अनुक्रमांक 6, याच्यामध्ये 2 4, नायट्रोजन 7 2 5, ऑक्सिजन 8 2 6, त्याच्यानंतर फ्लोरीन 9 2 7, निऑन 10 2 8. याचा 4 वरती पाहिजे हा. इथं बेरिलियम घेऊ आपण 2 2, इथं बोरॉन घेऊ आपण, सॉरी 2 3 2 4. ओके, तर याच्यामध्ये जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जे असतील याच्यामध्ये 1 आहे 2 आहे 3 4 5 6 7 8. तर आता याचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा याला द्विक पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. याला द्विक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, किंवा आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, इथं आउटरमोस्ट शेलमध्ये 3 आहे 4. त्याच्यानंतर याला जर ऑक्टेव कंप्लीट करायचं असेल, ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 3 इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर इथं 2 8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. इथे 2 इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर 2 8 कॉन्फिगरेशन होईल. इथं 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर याचं 2 8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. आणि इथं 0, हे ऑलरेडी ऑक्टेट पूर्ण आहे किंवा अष्टक पूर्ण आहे. ज्यावेळेस आपण 1 2 3 4 आणि 3 2 1 0 हा ट्रेंड जो पाहतो हा आवर्तामधला ट्रेंड आहे. 1 2 3 4 3 2 1 0. जी ही संयुजा या एलिमेंटमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अगोदर वाढते, 4 पर्यंत जाते, नंतर ती हळूहळू ग्रॅज्युअली कमी होते, नंतर कमी होते. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, इट increases and then decreases. ऑप्शन सी, वाढते आणि नंतर कमी होते. क्वेश्चन 12, आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी टिंबटिंबावर आधारित आहे. हे आपण पहिल्या 2-3 क्वेश्चन मध्येच पाहिलं आहे. तर गणामध्ये आवर्तामध्ये वाढता अनुक्रमांक, ऑप्शन बी, increasing atomic number in the horizontal row. नेक्स्ट क्वेश्चन, आवर्त सारणीतील कोणत्या घटकाची विद्युत ऋणता सर्वाधिक आहे? द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ विच एलिमेंट इज द हायेस्ट? तर याचं जे उत्तर आहे ते फ्लोरीन आहे. कारण पिरियडिक टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते, तसेच वरून खाली जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी कमी होत जाते. तर फ्लोरीनची जी प्लेसमेंट आहे पिरियडिक टेबलमध्ये ही आहे. हा झाला लेफ्ट कॉर्नर, हा झाला राईट कॉर्नर, हा झाला टॉप, हा झाला बॉटम. तर लेफ्टकडनं राईटकडे जात आहे आणि सपोज आपण बॉटमकडनं टॉपकडे गेलो तर ही जी पोझिशन आहे या पोझिशनला फ्लोरीन असल्यामुळं याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी लेफ्टकडनं राईटकडे जाताना इकडच्या सगळ्या एलिमेंटची वाढलेली असेल, प्लस खालनं वर जाताना वरच्या सेक्शनमधल्या एलिमेंटची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढली असेल. मग ह्या फ्लोरीनची प्लेसमेंटच अशी आहे की त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. म्हणून द राईट आन्सर इज अ फ्लोरीन, ऑप्शन ए. क्वेश्चन 14, आवर्त सारणीच्या घन 2 मूलद्रव्यांच्या संयोज्या इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? तर
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे नेहमी ग्रुप नंबर एवढे असतात. म्हणजे जर दोन दोन संयुज असेल किंवा दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील, संयुज इलेक्ट्रॉन असतील, तर त्याचा ग्रुप नंबरही 2 असेल. सो द करेक्ट आन्सर इज अ बी 2. क्वेश्चन 15. खालीलपैकी कोणता धातूचा गुणधर्म नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रॉपर्टी ऑफ मेटल्स? धातू लवचिक असतात, डक्टाईल असतात धातू. त्याच्यानंतर उच्च वितळण्याचा बिंदूही धातूचा असतो, ही प्रॉपर्टी आहे. हाय मेल्टिंग पॉइंट. मॅलिएबिलिटी किंवा निंदनीयता ही सुद्धा धातूची प्रॉपर्टी आहे. म्हणजे ज्याच्यापासून आपण पातळ पत्रा बनवू शकतो तो म्हणजे डक्टाईल किंवा लवचिकपणा, आणि ज्या गोष्टीपासून आपण ओढून त्या गोष्टीच्या तारा बनवू शकतो त्याला आपण निंदनीय किंवा मॅलिएबल म्हणतो आपण. आणि राहिला ऑप्शन सी, कुवाहकता. तर कुवाहकता म्हणजे अशी गोष्ट की जी इलेक्ट्रिसिटी किंवा हीट, उष्णता आणि विद्युत यांची कुवाहक आहे. आता जर आपण घरात असणारी जी इलेक्ट्रिसिटीची फिटिंग बघतो त्याच्यामध्ये कॉपर यूज करतात. त्याच्यानंतर जे लाईन असतील लाईटच्या त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम यूज करतात. हे सगळे मेटल आहेत. ते काय यूज करतात? कारण ते सुवाहक आहेत. म्हणजे कुवाहकता ही मेटलची प्रॉपर्टी नाही आहे. सो द नॉन कंडक्टिव्हिटी हा ऑप्शन इथे करेक्ट आहे. बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टी ह्या मेटलच्या आहेत, पण कुवाहकता किंवा नॉन कंडक्टिव्हिटी ही मेटलची प्रॉपर्टी नाही आहे, ही नॉन मेटलची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 16. खालीलपैकी अधातू कोणता? ऑप्शन आहेत सोडियम, कार्बन, लोह, कॅल्शियम. आता याच्यामध्ये जो सोडियम आहे हा धातू आहे, लोह हाही धातू आहे, लोखंड, आणि कॅल्शियम हा पण धातू आहे. पण कार्बन जो आहे तो अधातू आहे, कारण तो धातूच्या प्रॉपर्टी दाखवत नाही, त्याला आपण अधातू म्हणतो. सो द कार्बन, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. खालीलपैकी कोणत्या घटकाची अणुत्रिज्या सर्वात लहान आहे? क्वेश्चन 17, 17वा क्वेश्चन. आपण जसं पाहिलं की लेफ्टकडनं राईटकडे जाताना पिरियोडिक टेबलमध्ये ॲटॉमिक साईज जी आहे किंवा ॲटॉमिक रेडियस जी आहे ती इन्क्रीज होते. टॉपकडनं बॉटमकडे जाताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. तर याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले. आपण जर पिरियोडिक टेबल पाहिला तर त्याच्यामध्ये या साईडला हायड्रोजन, या साईडला हेलियम आहे. इथे डिक्रीज होते, इन्क्रीज नव्हे, डिक्रीज होते. म्हणजे हेलियम या साईडला आहे, टॉपला, टॉप राईट कॉर्नरवरती हेलियम आहे. म्हणून याची जी अणुत्रिज्या आहे ती सगळ्यात छोटी असणार आहे. सो द आन्सर इज हेलियम, ऑप्शन डी. नेक्स्ट, क्वेश्चन 18. घन 1 चे मूलद्रव्य टिंबटिंब म्हणून ओळखले जातात. घन 1 जो आहे त्याचे मूलद्रव्य मेनली अल्कली धातू म्हणून ओळखले जातात. नोबल हे 18 गणामध्ये आहे, हे 17 नंबरच्या गणामध्ये आहेत, हे 2 नंबरच्या गणामध्ये आहे, आणि हा 1 नंबरचा गण आहे. अल्कली मेटल्स, कारण ते अल्कली फॉर्म करतात. अल्कली म्हणजे असे बेस किंवा असे अम्लारी जे पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून त्यांना अल्कली धातू असे म्हणतात. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. क्वेश्चन 19. खालीलपैकी कोणता धातू सदृश्याचा गुणधर्म नाही? धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड जे
धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवतात. इथं ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. अर्धवाहकता, ठिसूळ, लवचिकता, परिवर्तनीय वाहकता, व्हॅरिएबल कंडक्टिव्हिटी, डक्टिलिटी, ब्रिटलनेस आणि सेमीकंडक्टिव्हिटी. सेमीकंडक्टर म्हणून अधातू वापरतात. ते ठिसूळ असतात. ते व्हेरिएबल कंडक्टर असतात, म्हणजे त्यांची जी कंडक्टिव्हिटी आहे ती व्हेरिएबल आहे, ती चेंज होते, विद्युत वाहकता चेंज होते, पण ते लवचिक नसतात. सो द लवचिकता किंवा डक्टिलिटी हा धातू सदृशाचा गुणधर्म नाही आहे. क्वेश्चन 20. आवर्त सारणीतील सर्वोच्च अनुक्रमांक असलेला घटक कोणता? तर आपल्याला माहिती असणाऱ्या एलिमेंटमध्ये सगळ्यात मोठा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 118 आहे. तर 118 हा जो एलिमेंट आहे हा सगळ्यात मोठा अनुक्रमांक असणारा एलिमेंट असणार आहे. तर युरेनियमचा जो अनुक्रमांक आहे तो 92 आहे. प्लुटोनियमचा जो आहे तो 94 आहे. 94. त्याच्यानंतर कॅलिफोर्नियम त्याचा 98 आहे आणि ऑर्गॅनसॉन याचा 118 आहे. सो द करेक्ट आन्सर इज डी, ऑर्गॅनसॉन. ओके, तर आपण आज एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन याच्यावरती इम्पॉर्टंट MCQ पाहिले या सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये आपण हेच MCQ याच्यामध्ये अजून कंटिन्यू करणार आहोत. तर थँक्यू. सबस्क्राईब करा ग्लोबल ऑनलाईन चॅनलला. याच्या पुढच्याही सेशनसाठी आपण सायन्समधल्या प्रत्येक टॉपिकवरती असेच इम्पॉर्टंट MCQ इथे घेणार आहोत. आणि कोर्स जॉईन करण्यासाठी कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवरती किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि आपलं नाव रजिस्टर करा. थँक्यू एव्हरीवन.